25चा स्क्वेअर. तुम्ही इथून बरोबर 25 करत आहे, पण 92 गुणिला 93 तुम्हाला वेळ लागत आहे ना, लागत आहे. आता याची शॉर्ट ट्रिक सांगतो बघा. 92 गुणिला 93 तुम्ही असे करता, मग याला गुंता, मग याला गुंता, मग एक्स घेता, बरोबर आहे. आता बघा याचं वैदिक शॉर्टकट, या संख्येने खालच्या संख्येने वरच्या संख्येला गुणून घ्या. 3 2 मग इथे 6 लिहून घ्यायचे. क्लिअर झालं. त्यानंतर याची क्रॉस करायची. 9 त्रिक 27, 9 2 18 याची टोटल करायची. दुसरी स्टेप 45 आले, मग हे 5 नाही का इथे लिहायचे. क्लिअर झालं. आता राहिली किती 4, 9 9 81 4, याचं उत्तर आलं हे. ठीक आहे. तर आता 62च्या समोर किती येते 62 गुणिला 63. आता सांगा काय करू. 3 2 मग याने याला गुणायचं. साइन 2 साइन 3, याची टोटल किती. मग हे शून्य घ्यायचं इथे. राहिली किती 6 6 36 न 3 झालं. आणि गुणाकार करायला वेळ लागला तर असा गुणाकार करा. पहिली स्टेप आहे याने याला गुणून टाकायचं, ते लिहायचं खाली. त्यानंतर याने याला गुणायचं, याने याला गुणायचं, त्याची टोटल करायची. एक अक्षर लिहायचा आखरीचा. मग उरलेला याची गुणाकार करून त्यात प्लस करायचं. झालं. आता काढा फास्ट. करेक्ट 11025. सांगा. पेन नका यूज करू. खतम. चला. आता 30चा स्क्वेअर. 34चा स्क्वेअर 11. ते स्क्वेअर पार्ट असलं तर, स्क्वेअर पार्ट असलं तर हे लॉजिक लागते. डायरेक्ट शॉर्टकट आन्सर बघा. 625 भागीला 25 केली तर काय होईल, किती येईल आन्सर 25 येईल. कारण की 25चा हा स्क्वेअर आहे. 25 1 25, 25 2 50, मग आले 100 125, 25 5 125 झालं. त्यासाठी हे स्क्वेअर आहे. जेव्हा सर म्हणेल ना खूप मोठी संख्या आहे आणि 40चा भाग जात आहे का 25चा भाग जात आहे का, तुम्ही हो म्हणाल, कारण की तुम्ही स्क्वेअर पार्ट केले. असं आहे. शिकत आहे किंवा जे का आपण क्यूब शिकत आहे त्या क्यूबला कितीने भाग जाते ते पण इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुम्हाला बघावं लागते 3चा भाग देऊन 6चा भाग देऊन, वेळ लागतो ना. मग डायरेक्ट क्यूब जर पार्ट असले तर डायरेक्टच भाग देता ना तुम्ही. स्क्वेअर पार्ट असले तर डायरेक्टच भाग देता. वेळ लागेल का आपल्याला. जर फाडे पार्ट असेल, क्यूब पार्ट असेल, स्क्वेअर पार्ट असेल आणि सर फायदा आपल्याला पर्सेंटेज मध्ये बी होते. डायरेक्टच कळते ना आपल्याला. 2 वर्षाचं काढायचे 3 वर्षाचं काढायचे डायरेक्ट समजते. हे क्यूब इम्पॉर्टंट आपल्यासाठी.